मुंबई शहर आणि उपनगरासोबतच पुणे, सातारा, कोल्हापूर तसंच कोकण पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। हवामान विभागानं पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, नांदेड, अमरावती, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। ठाण्यामध्ये शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसानं शनिवारी दिवसभर मुक्काम ठोकला होता। ठाण्यामध्ये गेल्या 24 तासात 104 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। शहरात ठिकठिकाणी झाडं पडली आहेत। शहरातील सखल भागात पाणी साचलंय। पादचाऱ्यांसह वाहन चालकांची कसरत सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये रात्रभर मुसळधार सरी बरसत होत्या आणि त्यामुळे जिल्ह्यात सुद्धा पावसाचा जोर कायम होता आणि यावेळी हवामान विभागानं जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केल्यानं प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आणि त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे। वर्ध्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशीही रात्रभर मुसळधार पाऊस झाला। त्यामुळे छोटे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। दरम्यान वडद इथल्या भदाडी नदीला पहिल्यांदाच मोठा इतका पूर आलाय। हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे। भदाडी नदीला पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे पिकांचं देखील मोठं नुकसान होत आहे। राज्यभरात मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे धरण क्षेत्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। कर्नाटकमधील अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवण्यात आलाय। 1,50,000 क्युसेक पर्यंत पाण्याचा विसर्ग वाढलाय आणि त्यामुळे सांगली आणि कोल्हापूरचा महापुराचा धोका त्यामुळे टळलाय। पंचगंगा नदीची पातळी इशारा पातळीकडे वाटचाल सुरू असताना कोल्हापूर प्रशासनानं कर्नाटकशी संपर्क साधून विसर्ग वाढवण्याची मागणी केली होती। मागील काही दिवसांपासून मोरबे धरण परिसरात दमदार पाऊस झाल्यामुळे मोरबे धरण 51% भरले। त्यामुळे यंदाही मोरबे धरण 100% भरण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। धरण पूर्ण भरण्यासाठी अद्यापही 2100 मिलीमीटर पावसाची आवश्यकता आहे। मुसळधार पावसामुळे मावळच्या सौंदर्यात भर पडली आहे। संपूर्ण मावळ तालुका हिरवागार झालाय। पावसामुळे धबधबे प्रवाहित झालेत। यावेळी आई एकविरेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला। मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी रस्ता वाहून गेलाय। महामार्गावरती ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या। अग्रवाल ग्लोबल कंपनीचे काम अत्यंत संथ गतीने चालू असल्यामुळे ही घटना घडली। दरम्यान वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नामुळे वाहतूक कोंडी सुरळीत झाली। यंदा खरीप हंगामात चांगला पाऊस झाल्यानं डाळी आणि तांदळाच्या उत्पादनात वाढ होईल असा अंदाज सरकारनं व्यक्त केलाय। डाळी आणि तांदळाचं उत्पादन वाढलं तर किमती कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल। एपीएमसीमध्ये परराज्यातून होणारी टोमॅटोची आवक कमी झाल्यानं टोमॅटोचे भाव वाढलेत। बाजारात सध्या 33 गाड्या टोमॅटोची आवक होत असून टोमॅटोच्या दरात प्रति किलो 20 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे आधी 40 ते 50 रुपयांनी उपलब्ध असलेले टोमॅटोचे दर आता 70 ते 80 रुपयांवरती पोहोचलेत। मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी आज सकाळी 11:05 पासून ते दुपारी 3:05 माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती तर सीएसएमटी आणि सोनाभट्टी वांद्रे स्थानकादरम्यान सकाळी 11:10 पासून ते संध्याकाळी 4:10 अप हार्बर मार्ग आणि सकाळी 11:40 पासून ते संध्याकाळी 4:40 डाऊन हार्बर मार्गावरती ब्लॉक घेण्यात येतोय। गोरेगाव पहाडी इथे 2,500हून अधिक घरांची निर्मिती केल्यानंतर आता म्हाडाच्या मुंबई मंडळ गोरेगावमध्ये नवीन गृहप्रकल्प हाती घेतला जाणार आहे। गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर पुनर्विकासांतर्गत उपलब्ध झालेल्या भूखंडावर 2,500 घरं बांधण्याचा निर्णय म्हाडानं घेतलाय। अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी ही घरं असणार आहेत। जोगेश्वरी विक्रोळी या मेट्रो 6च्या प्रवाशांसाठी विविध पादचारी पुलांची उभारणी होणार आहे। त्यापैकी 2 पूल थेट रेल्वे स्थानकांशी जोडण्यात येणार आहेत। त्यामुळे मेट्रो स्थानकं गाठण्यात रेल्वे प्रवाशांना सोपं होणार आहे। नवी मुंबईतील पहिल्या मेट्रो मार्गावरती आता लवकरच स्वयंचलित भाडं संकलन प्रणाली लागू केली जाणार आहे। यासाठी 3 कंपन्यांमध्ये स्पर्धा असून त्यांची नावं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जाहीर केली आहेत। त्यामुळे नवी मुंबई मेट्रोच्या सर्व 11 स्थानकांवर QR कोड, स्मार्ट कार्ड आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डद्वारे मेट्रोची तिकीटं काढता येणार आहेत। धाराशिव जिल्ह्यात हवामान बदलामुळे साथीचे आजार बळावू लागले। शासकीय रुग्णालयातील सर्व ओपीडी फुल आहेत। या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला खबरदारी घेण्याचे तसंच फवारणी, औषध, गोळ्या आणि इतर कक्ष तयार ठेवण्याचे आदेश आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलेत। मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे शहरात जवळजवळ 18 तास महिला तरुणी बिनधास्त प्रवास करू शकतात। मात्र लोकल ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या पोलीस आणि होमगार्ड्सना जेवणासाठी काही वेळा प्लॅटफॉर्मच्या बाकड्याचा आधार घ्यावा लागतो, परंतु आता मुंबई पोलीस आणि रेल्वेच्या समन्वयातून प्रत्येक स्टेशनवरती पोर्टेबल केबिन उभारण्याचं काम प्रस्तावित आहे, अशी माहिती मुंबई लोहमार्ग आयुक्तांनी दिली। नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि सध्या फरार असलेला संशयित इरण्णा मशनाजी पुनगलवार याचा अटकपूर्व जामीन लातूरच्या न्यायालयानं शनिवारी फेटाळला। 5 जुलै रोजी इरण्णानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। शुक्रवारी त्या अर्जावर दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून निकाल न्यायाधीशांनी राखून ठेवला होता।
शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी आरटी अंतर्गत 25% आरक्षित जागांसाठीच्या सोडतीची निवड यादी संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोडतीनुसार मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी 338 शाळांमध्ये 4735 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यांना मंगळवारी 23 जुलैपासून प्रवेश मिळणार आहे. रावेर शहरातील जुन्या सावदा रोडवरील नागझिरी नाल्याच्या पुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. संबंधित ठेकेदारांनी पुलाचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी पर्यायी रस्ताही न ठेवल्यानं विद्यार्थ्यांना पायी करून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. धाराशिव जिल्ह्यामध्ये ईड गावातील जिल्हा परिषद शाळेत मागील एका वर्षापासून शिक्षकच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. जवळपास 300 विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र हे विषय शिक्षकांअभावी शिकवले नाहीत. त्यामुळे तत्काळ शिक्षकांची नेमणूक करा, अन्यथा आंदोलन करू असा आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीही घेतलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल रात्रीच अमित शहांची भेट घेतली. हॉटेलमध्ये अजितदादांनीच अमित शहांचं स्वागत केलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा हजर होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुण्यामध्ये भाजपचं महाअधिवेशन होणार आहे. त्याला राज्यातील 5300 कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्र निहाय कार्यकर्त्यांवरती जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत महापौर नाना शितोळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबिराचं उद्घाटन केलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवडच्या मेळाव्यात नवा शहराध्यक्ष घोषित करण्याची शक्यता आहे. इलेक्टोरल बॉन्डच्या व्यवहारांची विशेष चौकशी पथकाकडून केली जावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आणि या याचिकेसोबतच अन्य याचिकांवरती सोमवारी सुनावणी होणार आहे. गाईच्या दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याबाबत अर्ज करण्याची मुदत शासनानं 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. राज्यातील सहकारी दूध संघ आणि खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. आमगाव शहरामध्ये असलेल्या कुंभारटोली आणि पाऊलडवना या रस्त्याची अवस्था खूप खराब आहे आणि त्यामुळे रस्ता बांधकामासाठी विद्यार्थ्यांनी खड्ड्यात भाताचं पीक लावून आंदोलन केलं. रस्ता चांगला बांधण्याची नागरिकांकडून मागणी करण्यात आली आहे. कोल्हापुरातील राजारामपुरी येथील एका शाळेतल्या विद्यार्थ्यांवरती माकडानं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला. यावेळी शाळेतील कर्मचाऱ्यांनी आणि शिक्षकांनी वेळीच त्याला रुग्णालयात दाखल केलं. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे शेतकऱ्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. नारायण काळसर्प असं या मृत शेतकऱ्याचं नाव असून त्याच्या परिवाराला शासनानं भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. वर्ध्यामध्ये कालपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यातच समुद्रपूर तालुक्यातील रासा या गावात एका गायीच्या गोठ्यावर वीज कोसळली. त्यात एका बैलासह दुचाकी आणि शेतीचं साहित्य जळून खाक झालंय. यात जवळपास 2.5 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करतायत. अमेरिकन कॉन्सुलेट मायकल हम्फी यांनी वेरूळ लेण्यांना भेट दिली. यावेळी त्यांनी सुरक्षा यंत्रणा सुद्धा न घेता कोणताही तामझाम न करता लेण्यांची पाहणी केली. गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आई एकविरा देवीची आरती भक्तांच्या हस्ते करण्यात आली. हा मान नवी मुंबईतल्या अमर पाटील यांना मिळाला. आज दिवसभर कार्ला देवस्थानतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेचा सर्वत्र उत्साह आहे. पहाटे काकड आरतीनंतर गुरुपौर्णिमेच्या उत्सवाची भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. यावेळी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली. शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाचा मोठा उत्साह आहे. 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला कालपासून उत्साहात सुरुवात झाली असून आज या उत्सवाचा मुख्य दिवस आहे. साईनामाच्या जयघोषानं शिर्डी दुमदुमून गेली आणि आज देखील साई मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं संत नगरीत भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते. पहाटेपासून भक्त शेगावात दाखल झालेत. संत गजानन महाराजांच्या दर्शनानं दिवसाची सुरुवात करून गजानन महाराजांच्या गजरात भक्त तल्लीन झालेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पंढरपुरात विठुरायाची गुरुपौर्णिमेला भेट होते. विठुराय आणि संत तुकाराम महाराजांची भेट गुरुशिष्य भेट मानली जाते. देहूमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्तानं भक्तांची मांदियाळी असते आणि त्यामुळे विविध भागातून गुरुपौर्णिमेनिमित्तानं भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी देहू नगरीत दाखल झालेत. तर गुरुपौर्णिमेनिमित्तानं हरिद्वार आणि उत्तराखंड इथे भाविकांची मोठी गर्दी आहे. भाविकांनी गंगा नदीमध्ये पवित्र स्नान केलं आणि देशभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह बघायला मिळतोय.
राज्य सरकारची ज्येष्ठांना धार्मिक स्थळाचं दर्शन घडवणारी या योजनेची जाहिरात चर्चेत आली आहे, कारण या जाहिरातीवरती जे वृद्ध नागरिक दाखवले तेच गेल्या 3 वर्षांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्री ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळांचं दर्शन घडवणार आहेत, त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या वडिलांचं दर्शन घडवून द्यावं अशी विनंती त्यांच्या कुटुंबियांनी केली। पुणे जिल्ह्यामध्ये सध्या पवार विरुद्ध पवार असा संघर्ष तापल्याचं दिसतंय। याचेच पडसाद जिल्हा नियोजन मंडळ अर्थात डीपीडीसीत सुद्धा उमटले। पण या बैठकीमध्ये अजित पवारांनी प्रोटोकॉल दाखवत शरद पवारांना बोलण्यापासून रोखल्याचं दिसलं। तर अजित पवार यांच्या जीआरला सुप्रिया सुळेंनी जीआरनंच उत्तर दिलं, माझ्याकडे जीआर आहेत। आता प्रत्येक खासदार आमदाराला ज्याला निमंत्रित केलेलं आहे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, असा पलटवार सुप्रिया सुळेंनी पालकमंत्र्यांवर केला। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुप्रिया सुळे आणि सुनील शेळकेंमध्ये खडाजंगी झाली। आम्ही बारामतीला निधी मिळाल्यावर कधी विरोध केला का, असा सवाल सुनील शेळकेंनी उपस्थित केला। तो तुमचा विषय आहे असं म्हणत सुप्रिया सुळेंनी शेळकेंना प्रत्युत्तर दिलं। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन पाटलांनी एकमेकांची भेट घेतली। यावेळी त्यांच्यामध्ये चांगलीच चर्चा रंगल्याचं दिसलं। शेतकरी कामगार पक्ष विधानसभेचं रणशिंग फुंकणार आहे आणि त्यासाठी पंढरपुरात 1 ते 3 ऑगस्ट शेकापचा मेळावा होणार आहे। या मेळाव्याला शरद पवार उपस्थिती लावणार आहेत। आरक्षणासाठी केंद्र सरकारला घटना दुरुस्ती करावी लागणारच, असं जयंत पाटील म्हणाले। दिवंगत आनंद दिघे यांच्या जीवनावरती आधारित धर्मवीर 2 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 चा ट्रेलर लॉन्च सोहळा मुंबईमध्ये पार पडला। यावेळी दिघेंची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक दिघेंच्या वेशातच स्टेजवरती दिसला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सिनेमात त्यांची भूमिका साकारणारा क्षितिज दाते एकत्र आले, तेव्हा खरे शिंदे कोण हे ओळखणं सुद्धा कठीण झालं होतं। धर्मवीर सिनेमाचा ट्रेलर आणि त्यातील डायलॉगची सध्या जोरदार चर्चा आहे। कुणाची तरी आघाडी करून विकला भगवा रंग या डायलॉगमुळे सिनेमाच्या या भागातही पुन्हा ठाकरेंनाच टार्गेट केल्याचं दिसून येतंय। मी मुख्यमंत्री होईन असं वाटलं नव्हतं, पण याबाबत आनंद दिघे साहेबांना विश्वास असल्याचं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा दिला आणि 20 वर्षांपूर्वी साहेब म्हणाले होते, महाराष्ट्र हे तुझं कुटुंब आहे। धर्मवीर 2 या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च करण्यात आला आणि यावेळी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही आठवण बोलून दाखवली। विचारांची गद्दारी झाल्याने एकनाथ शिंदे तेव्हाचं सरकार सोडून बाहेर पडले। तसंच एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब स्वर्गातून आशीर्वाद देत असतील, कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती, असं विधान करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवरती निशाणा साधला। ज्यांना गद्दार म्हणून हिणवलं त्यात शिंदेंचं नेतृत्व जनतेनं स्वीकारलं, असं फडणवीस म्हणाले। तर मलाही सिनेमा काढायचा आहे, मात्र त्याला अजून वेळ आहे, पण मी जेव्हा सिनेमा काढेन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील आणि अनेकांचे खरे चेहरे समोर येतील, असं सूचक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। धर्मवीर 2 मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळ्याला सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित होते। अशोक सराफ, महेश कोठारे, अमृता खानविलकर, सिद्धार्थ जाधव आणि आदिनाथ कोठारे यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली। तर धर्मवीर 2 सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला बॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रिटींनी सुद्धा हजेरी लावली। सलमान खान, बोमन इराणी, रकुलप्रीत सिंग यांच्यासह मोठमोठे कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते। मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारचं कौतुक केलं। ईबीसी, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क न घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला। याबाबत जरांगेंनी प्रतिक्रिया देत कौतुक केलं।